नमस्कार. महाराष्ट्र शासनाला तसेच नेतृत्वांना अभिलालदादा देवरे यांची भीती लागू लागली. कारण शासनाच्या विरोधात कठोरपणे भारतीय राज्यघटनेच्या आधारावर अभिलालदादा देवरे ठामपणे आपला मुद्दा मांडत आहे. 16 दिवस अन्नत्याग करून 3 दिवस आनंदखेडा इथं धरणे आंदोलन करून सुट्रेपाळा या ठिकाणी 18 तारखेपासून आजपर्यंत आज 15वा दिवस वयाच्या 34व्या वर्षी 34व्या दिवशी बलिदान देणारा हा जगातला पहिला तरुण असल्या कारणामुळे शासनाला आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या नेतृत्वाला सुद्धा अभिलालदादा देवरेकडनं भीती लागू लागली. म्हणून माझा व्हॉट्सअप कंपनीला लावून शासनाने माझा व्हॉट्सअप 8888949254 हा नंबर बंद केलेला आहे. कारण मी सोशल मीडियावरती सक्रिय होऊ नये आणि माझा आवाज या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ नये. परंतु मी सांगतो, महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, सर्व धर्म समभाव, आदिवासींच्या मुलांना, धनगरांच्या मुलांना, ओबीसी मराठांच्या मुलांना, तसे हिंदू मुस्लिम शीख सही सर्वांच्या भविष्यासाठी अभिलालदादा देवरे त्या रोजगाराची आणि शिक्षणाची संधी मागत आहे. ती घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कोणी कितीही दलाली करो, परंतु अभिलाल देवरे शांत बसणार नाही. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस सडो की कडो या शासनाला करू आणि या तडीपार शासनाला तडीपार केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आज सगळ्यांसमोर जाहीर आव्हान करत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या दलालांना आपण तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. 150 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना ज्या प्रकारे आपण तडीपार केलं, सडोकी पडो केलं, त्याच प्रकारे या लबाडांना सुद्धा आपण सडोकी पडो करू. कारण यांनी शेतकऱ्यांना फसवलं, यांनी गोरगरिबांच्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना फसवलं. एवढंच काय, यांनी धनगरांना फसवलं, ओबीसींना फसवलं, मराठ्यांना फसवलं, आदिवासींना फसवलं. हे फसवाफसवीच्या धंदा बंद करा आणि तुमचे दलाल जे तुमच्या मागे फिरत असतील, रात्रपाठी तुमच्यासाठी लढत असतील, त्यांना सुद्धा आपण तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा आपण आपल्या सर्व नेतृत्वांवर विश्वास ठेवावा, अभिलालदादा देवरे यांच्यावर विश्वास ठेवावा, भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवावा आणि साथ द्यावी एवढीच अपेक्षा करतो. आणि माझा लढा आज 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर आणि आनंदखेडा 3 दिवस असं 34 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढचा लढा अखंड चालू राहील हे जाहीर करतो. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय मल्हार, जय भीम.